गणेश जयंतीनिमित्त पुण्यासह देशभरात कीर्ती असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती। यानिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते। पहाटे 3 वाजता ब्राह्मणस्पती सुद्धा अभिषेक करण्यात आला। त्यानंतर किराणा घराण्याच्या गायिका पद्मा देशपांडे यांनी आपली गायन सेवा श्री गणेशाच्या चरणी अर्पण केली। याशिवाय दिवसभर श्री सुप्त अभिषेक, गणेश याग, नगर प्रदक्षिणा आदी धार्मिक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत। गणेश जयंतीनिमित्त मंदिर आणि मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे। सरपाले बंधूंनी ही सजावट केली आहे। मुख्य गणेश जन्म सोहळा हा दुपारी 12 वाजता होणार असून यावेळी पुष्पवृष्टी देखील होणार आहे। यंदा देखील सुवर्ण पाळण्यात हा गणेश जन्म सोहळा पार पडेल। आज पहाटे 4 पासूनच भक्तांच्या मोठ्या रांगा बाप्पांच्या दर्शनासाठी लागलेल्या आपल्याला दिसत आहेत। आत्ताच या ठिकाणी स्वराभिषेकाचा कार्यक्रम झाला। ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्माताई देशपांडे यांच्या सुश्राव्य गायनाने श्रींची स्वरपूजा संपन्न झाली। आता या ठिकाणी गणेश यागाचं प्रयोजन केलेलं आहे आणि बरोबर 12 वाजता गणेश जन्माचा सोहळा हा 108 सुवासिनींच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रात देखील गणेश याग आहे। गणपती सुप्त अभिषेक हा भक्तांसाठी त्याची व्यवस्था केलेली आहे आणि संध्याकाळी 6 वाजता श्रींच्या पादुकांची नगर प्रदक्षिणा मिरवणूक ही संपन्न होणार आहे आणि मंदिर हे रात्री उशिरापर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी खुलं असणार आहे। मंदिराला फुलांची अतिशय नयनरम्य आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि गणेश भक्तांचा वाढता ओघ बाप्पांच्या लाडक्या दर्शनासाठी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। पुन्हा सर्वांना एकदा आपल्या माध्यमातून गणपती बाप्पांच्या दर्शनाचं हार्दिक निमंत्रण आणि गणेश जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय गणेश। अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या बारामती तालुक्यातील मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात आज गणेश जयंतीच्या निमित्तानं राज्यभरातील भाविकांनी श्रींना जलस्नान आणि अभिषेक घालण्यासाठी तसेच दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच गणेश भक्तांनी मुक्तद्वार दर्शनासाठी मंदिराच्या मुख्य बाजारपेठेपर्यंत रांगा लावल्या। हे मुक्तद्वार दर्शन दुपारी 12:30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। मंदिराच्या 4 दिशांना 4 द्वार मंदिर आहेत। येथे अनवाणी चालत जाऊन दुर्वा वाहण्याची प्रथा असून द्वार यात्रेचा 4था दिवस आहे। आज मोक्षद्वार टप्पा पूर्ण झाल्यानंतर द्वार यात्रा संपन्न होणार आहे। ही द्वार यात्रा गेल्या 550 वर्षापासून सुरू असल्याचं देवस्थानाच्या वतीनं सांगण्यात आलं। मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील लांजाच्या राजाचं मोठ्या उत्साहात आगमन झालंय। गणेश चतुर्थी आणि माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते। याच दिवशी कोकणात माघी गणेशोत्सवाला सुरुवात होते। माघी गणेशोत्सव कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होतो। सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ बाजारपेठ लांजा गेली 33 वर्ष माघी गणेशोत्सव साजरा करत आहे। काल सायंकाळी भव्य ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत लांजाच्या राजाचं आगमन झालंय। विठ्ठलादेवी मंदिराजवळ श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून आजपासून 23 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आले। प्रत्येक दिवशी भजन, कीर्तन, पूजा, महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले। नवसाला पावणारा राजा अशी ओळख असलेल्याने श्रींच्या दर्शनासाठी भव्य रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात। भक्तांच्या मध्ये एकच उत्साह आणि भक्ती पाहायला मिळते। आज साजरा होणारा श्री गणेश जयंती उत्सवाच्या सोहळ्यानिमित्त काल मंडणगड तालुक्यातील शेनाळे येथे नव्यानं उभारण्यात आलेल्या श्री गणेश मंदिरात श्रींच्या मनमोहक मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढल्यानंतर प्रतिष्ठापना करीत मंदिर लोकार्पण सोहळा माजी PSI मुंबई पोलीस केशव साळवे यांच्या हस्ते संपन्न झाला।
यामध्ये महिला, लहान थोर यांनी भक्तीत लीन होऊन सहभाग घेतला. तर आज सकाळी काकड आरती आणि श्रींच्या मूर्तीला अभिषेक करीत गणेश जयंती उत्सवाला सुरुवात झाली. दिवसभर भजन, पारायण तर अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून रात्री कोकणातील पारंपरिक शक्तिचुरा नाचाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यात अनेक नाच मंडळांनी आपला सहभाग नोंदवला असल्याचं आयोजक सुनील साळवी यांनी सांगितलंय. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शेनाळे ग्रामस्थ, महिला आणि मुंबई मंडळानं केलं असून अध्यक्ष शशिकांत बांबळे, उपाध्यक्ष सुनील साळवी, सचिव तथा शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच विश्वनाथ सावंत तसेच सहसचिव अमित सालेकर यांच्या मुंबई मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.